अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्याजिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्टिना प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचना बोधिन्दव सायिन ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगरादिनाथजिनप युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम् नाभेयादिजिनादिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाले षष्टिपुरुषा कुर्वन्तु ते मङ्गलम् ये सर्वौषधरुदय सुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारिण पञ्चज्ञानधरस्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृत कुर्वन्तु ते मङ्गलम् कैलासे वृषभस्य निवृत्तिमनि वीरस्य पावापुरे चम्पायां वसुपूज्य सज्जिनपते सम्मेदशैलैर्हतां शेषाणामपि चोर्जयन्तशिखरे नेमीश्वरस्यार्हतो निर्वाणावनयः प्रसिद्धविभवा कुर्वन्तु ते मङ्गलम् ज्योतिर्व्यन्तरभावनामरगृहे मेरौ कुलाद्रौ तथा जम्बूशाल्मलिचैत्यशाखिषु तथा वक्षाररौप्याद्रिषु ईश्वाकारगिरौ च कुण्डलनगे द्वीपे च नन्दीश्वरे शैले ये मनुजोत्तरे जिनगृहा कुर्वन्तु ते मङ्गलम् योगर्भावतरोत्सवो भगवतां जन्माभिषेकोत्सवो यो जातः परिनिष्क्रमेण विभवो यः केवलज्ञानभाक् यः कैवल्यपुरप्रवेशमहिमा
सम्भावितः स्वर्गिभिः कल्याणानि च तानि पञ्च सततं कुर्वन्तु ते मङ्गलम् इत्थं श्रीजिनमङ्गलाष्टकमिदं सौभाग्यसम्पत्पदं कल्याणेषु महोत्सवेषु सुदीयस् तीर्थङ्कराणां मुखात् ये शृण्वन्ति पठन्ति तैश्च सुजनैर्धर्मार्थकामान्विता लक्ष्मीराश्रियते व्यपायरहिता निर्वाणलक्ष्मीरपि कुर्वन्तु ते मङ्गलम्. मुखात आहे ना शेवटी, त्याला अशुद्ध आहे. तर काय बघतोय 7व्या श्लोकामध्ये असं म्हणताना आपल्याला त्या प्रत्येक श्लोकामध्ये आठवलं का मंगल कोण कोण आहे? नुसतं आपलं चालन गाणं चाललंय असलं काय शब्द. पहिल्या श्लोकामध्ये हे पहिले 5 परमेष्ठी मंगल आहेत, नंतर 9 देवता मंगल आहेत सांगितलं, मग सम्यक दर्शन ज्ञान चारित्र मंगल आहे, असं त्याची भाववासना करत म्हणा म्हणजे उलटा आनंद येतो. परत 63 शलाका पुरुष मंगल रूप आहे, 63 शलाका पुरुष, नंतर 64 वृद्धिधारी मुनी, मग सगळे निर्वाण क्षेत्र ते मंगल आहे. सगळीकडे जाऊन येतोय आपण जेव्हा असं म्हणतोय त्यावेळेस त्या तीर्थंकरांच्या पादमूलामध्ये समोशरणामध्ये त्या तीर्थक्षेत्रांवर वगैरे हे सगळं म्हणत असताना आपली भाववंदना तिथे चालू राहिली तर ते म्हणून उपयोग. पुढं जे सगळे अकृत्रिम चैत्यालय आहे तिथं जे आपल्याला रचना समजली त्याच्यावरून आपण इथून बसून सुद्धा भाववासनापूर्वक नमस्कार करू शकतो, भाववंदना. आणि आता ह्या श्लोकामध्ये 5 कल्याणकांचं वर्णन चालू आहे. त्या 5ही कल्याणकांमध्ये काय म्हणायचं, आपण जरी फिजिकली नाही जात तरी सुद्धा आपण विचारातून तिथं जाऊन त्या मंगल प्रसंगाचा अनुभव करू शकतो. तिथं काय घडलं असणार, काय आत्तासुद्धा जेव्हा काय केवल ज्ञान झालंय 20 तीर्थंकरांना कुठं विदेश क्षेत्रामध्ये, तर ते केवल ज्ञानाच्या द्वारे दिव्यध्वनी सांगतायत, मग त्याचा सुद्धा आपण अनुभव करू शकतो इथं बसून. तर हे 5 कल्याणक सुद्धा माझ्यासाठी मंगलरूप आहेत असं सांगितलं. 8व्या श्लोकाचा अर्थ बघू, मग परत राहिलेले कल्याणक बघू आपण. इत्थम श्री जिनमंगलाष्टकमिदम, अशा प्रकारे हे जिनमंगलाष्टक इत्थम अशा प्रकारे सौभाग्यरूपी संपदेला देणारे, सौभाग्य संपत्प्रदम, सौभाग्यरूपी संपत्तीला देणारे असे हे जिनमंगलाष्टक स्तोत्र किंवा जिनमंगलाष्टक कल्याणेषु महोत्सवेषु सुदीयः, म्हणजे तीर्थंकरांच्या कल्याणक महोत्सवामध्ये जे मुख्य असतात, मुखात म्हणजे आता मुख्य म्हणा किंवा इथं प्रातःकाल असं घेतलं आहे, जे प्रातःकाल शृण्वंती पठंती ऐकतात आणि पठन करतात, तैही सुजनैही त्या सुजनांच्या द्वारे सज्जनांच्या द्वारे धर्म अर्थ कामान्विता, धर्म अर्थ आणि कामाने सहित लक्ष्मीही आश्रियते, लक्ष्मीची प्राप्ती होते, प्राप्ती केली जाते, लक्ष्मीचा आश्रय केला जातो. म्हणजे काय म्हणायचं आहे, जे कोणी या प्रातःकाली उठून ह्या मंगलाष्टकाचं वगैरे पाठ करतात, त्याचं भावपूर्वक पठन मनन करतात, ऐकतात वगैरे, तर अशा त्या जीवांना लक्ष्मीची प्राप्ती होते. निर्वाण लक्ष्मी और विनाशरहित, व्यपायरहिता म्हणजे व्यपाय म्हणजे नाश, नाशरहित अशा निर्वाण रूपी लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती होते. कुठली लक्ष्मी पाहिजे तुम्हाला? सगळ्या लक्ष्मी मिळणार आहेत. हो, इथं बसल्यावर मोक्षलक्ष्मी, घरात बसल्यावर, दुकानात बसल्यावर कुठली लक्ष्मी? विपुल बया. मग तसल्या सगळ्या लक्ष्मीची आपण इच्छा करतो तर सांगायला तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. पहिल्यांदा उत्कृष्ट ठेवा ना लक्ष आपलं,
ज्याला त्या लक्षाची अभिलाषा असेल त्याला बाहेरचं हे सगळं म्हणलं ना काय कडबा आहे जे मध्ये आधी मिळणार ते. धान्याचं लक्ष असणारा त्या धान्याला पेरेल तर त्याला कडबा सहज मिळतो. पण तुम्ही कडब्यासाठी जर शेती करू लागलात तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणून सांगतायत की हे सगळे कल्याण स्वरूप असणारे, मंगल स्वरूप असणारे 8 जे काय वर्णन करून सांगितले तर त्यांचं तुम्ही नित्य पठन केला, स्मरण केला, त्यांना काय म्हणायचं वंदना केली आपण भावपूर्वक, तरीसुद्धा त्याचं फळ आपल्याला उत्कृष्ट रीतीने निर्वाणाची प्राप्ती स्वरूप मिळतं. तर आता ह्याच्यामध्ये काल आपण काय बघितलं होतं? 5 कल्याण कुठले भैया? 5 कल्याण कुठले? पहिला गर्भ, गर्भ कल्याण, जन्म कल्याण, पुढं आणि मग दीक्षा राहिली की मध्ये जे तप असतं त्यालाच दीक्षा म्हणायचं. हां, तप म्हणा किंवा दीक्षा कल्याणक म्हणा. आणि दीक्षा झाल्यानंतर म्हणजे सिरियली ना, गर्भानंतर जन्म, जन्मानंतर तप करणार म्हणजे दीक्षा घेणार, दीक्षानंतर केवल ज्ञान कल्याणक आणि शेवटी मोक्ष कल्याणक म्हणा किंवा निर्वाण कल्याणक. तर गर्भ कल्याणकाचं सगळं आपण काल बघितलं वर्णन काय असतं ते. त्याच्यानंतर आता त्या बालकाचा जन्म होणार आहे. तर गर्भ कल्याणकाच्या वेळी काल जे सांगितलं होतं ना की इंद्राचं आसन कंपित होतं की नाही असं शंका आली होती काल. जन्म झाल्यावरच होतं का गर्भाच्या वेळेस पण होतं, गर्भात आल्यावर पण होतं? तर म्हणजे माताजींनी सांगितलं आता की 5 कल्याणकांना तसं ते इंद्रांना सगळ्यांना अलर्ट मिळतं इथनं. तर ते वेगवेगळ्या देवांना वेगवेगळ्या रूपाने चिन्ह समजतात बरं का. तर त्यामध्ये सांगितलं की जे वैमानिक देव आहेत ना त्यांच्या ठिकाणी घंटानाद होतो की तीर्थंकर बालक जन्मलंय, गर्भात आलंय, केवल ज्ञान झालंय, जे काय असेल ते कल्याण, त्याचं एक इंडिकेशन म्हणून वैमानिक देवांमध्ये घंटानाद होतो. जे भवनवासी देव आहेत त्यांच्याकडं शंखनाद होतो. नंतर व्यंतरवासी देव आहेत त्यांच्याकडं नगाडे वाजतात, म्हणजे काय म्हणायचं दुंदुबी नगाडे असं त्याचा आवाज होतो. आणि ज्योतिष्कवासी देव असतात त्यांच्याकडं सिंह गर्जना होते. म्हणजे असे वेगळ्या देवांच्याकडं वेगवेगळे चिन्ह आहेत ज्याच्याद्वारे की त्यांना त्याचं ज्ञान होतं की आसन कंपायमान होतं. तेच ना, हे घंटानाद वगैरे झाल्यावर मग असं सगळ्यांचं तिथं काय असतील ते आसन कंपित होतात. तुमच्याकडं शंखनाद भवनवासी देवांमध्ये, व्यंतरवासी देवांमध्ये दुंदुबी किंवा नगाडे वाजतात म्हणलं. ज्योतिष्कवासी देवांमध्ये सिंह गर्जना होते. सुनीता काकी माहिती आहे का तुम्हाला? लिहा, काकांकडेच बघते, लिहा म्हणलं की विचारे. आणि मग आपल्याकडे काय वाजते सांगा? मोबाईल. आपल्याकडचा नाद मोबाईल नाद का? आपल्याकडे काय पण वाजत नाही. जेव्हा इतकी चांगली ती क्षण असतात तर त्याचं आपल्याला ज्ञान होत नाही, बाकीच्या सगळ्याचं होतं. व्यंतरांकडं दुंदुबी किंवा नगाडे वाजतात आणि ज्योतिष्कवासी देवांकडं सिंह गर्जना होते. मग हे सगळा नाद त्यांना ऐकल्यावर समजतं की काहीतरी विशेष प्रसंग आहे, म्हणजे कल्याणक सुरू झालेलं आहे, कुठलं तरी जन्म झालाय, केवल ज्ञान झालंय किंवा दिव्यध्वनी खिरायला लागली, असं काय असेल ते विशिष्ट प्रसंगांचं त्यांना ज्ञान होतं. आणि मग ते उत्सव मनवण्यासाठी तिथं त्या तीर्थंकरांच्या नजदीक येतात. तर जेव्हा हा बालक जन्मणार आहे आता, तर गर्भातले सांगितलं ना पूर्वीचे 6 महिने आणि गर्भातले 9 महिने असं 15 महिन्यापर्यंत त्या नगरीमध्ये सगळं फंक्शनच चालू आहे, दिवस रात्र सारखं निरंतर. आणि मग नंतर आता जन्म घेण्याचा समय, जस्ट जन्मला असं म्हणा, इथं जन्म झाला त्याच क्षणी तिथं सगळीकडं नाद सुरू झाला तो. तर त्यांनी म्हणलं की ते बालक केवढंसं, तीर्थंकर बालक छोटं एवढंसं, त्याची काय शक्ती की लाख योजन वर असणाऱ्या ते सौदर्म इंद्राचं आसन कंपित होत आहे. कशाचं बळ? तर असं अतुलनीय बल असतं त्यांच्या त्या पर्यायाचं. हां, ते त्यांचं जे काही पुण्य आहे तर त्याचं म्हणा.
तर त्याच्या निमित्तामध्ये इंद्राचं आसन कंपित होतं. कुठं इंद्र, कुठं इंद्र आपल्या 16 स्वर्गामध्ये बघितलं होतं. सौधर्म म्हणजे पहिला इंद्रच, पहिलंच विमान जे मेरू पर्वत संपल्यावर पहिली 2 विमान येतात त्याच्यामध्ये सौधर्म इंद्र आहे. मग त्या म्हणजे मेरू पर्वताची उंचीच 1,00,000 योजन. मग त्या इथं चित्रापृथ्वीवर तुमचे तीर्थंकर बालक आणि हा 1,00,000 योजनाचा सुमेरू पर्वत आणि ह्याच्या वर इथं त्या इंद्राचं विमान. मग तिथं त्या ठिकाणी म्हणजे बालक इथं असताना सुद्धा इतक्या दूरपर्यंत ते काय म्हणायचं वेव्स ट्रान्सफर होतात का, कसं काय हलतं ते विमानाचं ते आसन. तर तशी शक्ती आहे. अजून त्यांनी छान सांगायला पुढं की जेव्हा ते तीर्थंकर बालक जन्म घेतलं त्याच क्षणी इंद्राचं आसन कंपित होतं. तर बालकाने ह्याच्यामध्ये काय केलं, त्यांनी केलं काय नाही, पण त्याच्या पुण्यप्रतापाने म्हणा की असं सगळ्या विशेष व्यक्तींना समजतं. तुम्ही विशेष नाही म्हणून तुम्हाला समजत नाही. ते जे इंद्र वगैरे रिप्रेझेंटेटिव्ह असतात ना, ते सगळे तिथल्या त्याच्या सभेचे म्हणा, तिथल्या सगळ्या भक्तांचे म्हणा, आणि मग त्यामुळं इंद्र आला की त्याच्या मागं सगळी प्रजा येतेच त्याची. तर तसं त्या बालकाने तर काय केलं नाही, पण तरी त्या बालकाचं पुण्य असं की जिथं कुठं इंद्र आहेत ना, सगळी इंद्र 100 इंद्र सांगतो ना आपण, कुठले 100 इंद्र, जाऊ दे 100 नको, आपण 4 देवातलेच घेऊ. हां, आता यांनी फक्त सौधर्म इंद्राबद्दल सांगितलं कारण तोच येतो ना खाली, बाकीचे इंद्र येत नाहीत. तर ते जे इतरत्र इंद्र आहेत, आता भवनवासी जिथं आहे तिथं, व्यंतरवासी, ज्योतिष्कवासी जिथं आहे तिथं, ते सगळे इंद्र सुद्धा सगळे येत नाहीत ते खाली. हे सौधर्म इंद्रालाच ते पुण्य आहे ना. असतात की तेच ना, पण आता वरचे इंद्र येत नाहीत खाली. ते तिथूनच 7 पावलं जाऊन वगैरे दर्शन करणार. ते मंद कशाही असे परिणामी असे की जिथं कुठं जाण्याचे वगैरे त्यांना पण भाव नाहीत असे. मग त्या तीर्थंकर बालकाच्या निमित्तात जिथं कुठं इंद्र आहेत त्या 4 देवातले इंद्र त्यांचं आसन कंपित होतं आणि वेगळ्या चिन्हांच्या द्वारे त्यांना त्या समयाचं ज्ञान होतं. तर असं त्या तीर्थंकर बालकाचं बल अतुलनीय आहे. अनंत बल नाही आहे. अनंत बल कोणाला असतं, अरिहंतांना. का 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 अनंत बल कशाच्या अभावामध्ये प्रगट होतं, ज्याला तुलना नाही असं ते अतुलनीय, पण त्याच्यापेक्षा सुद्धा अनंत बल जास्त असतं. अंतराय कर्म आहे त्याच्या निमित्तामध्ये वीर्यांतराय आहे ना, वीर्य प्रगट होण्यामध्ये अंतराय करतं ते वीर्यांतराय कर्म. मग त्याचा अभाव झाला की अनंत बल प्रगट होतं, अनंत वीर्य प्रगट होतं. मग तिथं अनंत बल असतं ते अरिहंतांनाच असतं. पण जे तीर्थंकर बालक आहे त्याचं म्हणलं अतुलनीय बल आहे त्याच्या शरीरामध्ये. का बरं, वज्रऋषभ नाळाचं सहन आहे ना, जन्मतःच असं शरीर की बलदंड, ज्याच्यामध्ये की वज्राने सुद्धा आघात केला तरी काय होणार नाही. तर इंद्र जेव्हा असं त्या ह्याच्यामध्ये पण आता मी तेच बघितलं व्हिडिओ की तो इंद्र येतो ना, तर आपली सगळं सैन्य घेऊन आपला लवाजमा घेऊन येतो. पण आला तर कसं करतो, जेव्हा इंद्र हे बालक जन्मलाय तर त्या क्षणामध्ये सगळ्या नगरीमध्ये तो काय ऐलान करणार, त्याचा ऐरावत हत्ती तयार होणार आणि त्या हत्तीवर बसून इंद्राणी येतात जिथं त्या तीर्थंकर बालकाचं गाव आहे, नगरी आहे तिथं. आणि मग येत असताना त्यांच्याबरोबर सगळे इतर देवी देवता त्यांच्या वैभवासह येतात. पण ते आल्यावर जिथं त्या नगरीमध्ये बालक आहे त्या नगरीला ते सगळं वैभवसहित त्या सगळ्या झुंडसहित त्या नगरीला प्रदक्षिणा मारतात, परिक्रमा करणार. आणि मग ते त्या तीर्थंकर बालकाच्या रूममध्ये जाणार ती शची, बाकी सगळे बाहेर उभारतात.
जी इंद्राणी आहे ती एकटी त्या प्रसूतिगृहामध्ये जाते आणि सगळ्यात पहिला तीच बघते. न आई न वडील न कोण, त्यांचे अजून जन्म आत्ताच झालाय म्हणल्यावर वडिलांना परमिशनच नाही आणि आई अजून डोळे उघडलेले नसते बहुतेक. तर पहिला बघण्याचं पुण्य शची इंद्राणीला आणि त्यामुळं तिला इतका आनंद होतो त्याला बघितल्यावर आणि इतकं सुंदर बालक, इतकं गोंडस, काय म्हणायचं निरागस असं असणार ते. तर तिला इतका आनंद होतो की ती सुद्धा म्हणलं ते जेव्हा त्या बालकाला घेऊन येते पहिला स्पर्श तिने केला तर त्या स्पर्शाचं पण पुण्य तिचं की पहिलं दर्शन, पहिला स्पर्श, पहिल्या एका भवातच मोक्षाला जाणार. असं पण आपल्याला पर्याय मिळाली नाही म्हणून आपण अजून इथं आहे. मग ती त्या बालकाला घेऊन त्या रूमच्या बाहेर येणार आणि आल्यावर पहिला बघणार सौधर्म इंद्र. मग म्हणजे दुसरा म्हणायचा आता, सेकंड नंबर त्याचा. तर जेव्हा त्या सौधर्म इंद्राने बघितलं तर त्याला तर काय म्हणायचं, त्याच्या आनंदाचा पारच नाही. त्याला ते 2 डोळे पुरेना. यश किती चष्मे लावले माहिती का त्यांनी? चष्मे नाही लावले, आपले नेत्र सांगितलं 1000 नेत्र केले आणि मग त्या 1000 नेत्रांनी त्या बालकाला बघायला लागला. आणि मग त्याचा आनंद अजून द्विगुणित. मग तिथं सगळ्यांनी काय नृत्य गान केलं आणि त्याच्याबरोबर आनंद उत्सव केला. तर पुढं झालं की जोपर्यंत ते बालक त्या म्हणजे जिथं जन्मला त्या नगरीमध्ये, तर जन्मेपर्यंत सुद्धा त्या नगरीमध्ये सतत धर्मचर्चा, तत्वप्रचार असं सगळं वातावरण असं होतं जोपर्यंत बालगर्भामध्ये होतं तोपर्यंत. कारण देवलोकच असायची सारखं ये जा करणारी, तर ते तिथं काय ना काय कुठल्या रूपाने असं वातावरण ठेवत होते. धर्ममय वातावरण थोडक्यात. आणि मग जन्म झाल्यावर तर त्या बालकाचं पुण्य असं की तिथं सगळी काय म्हणायचं सुखाला अंतच नाही असं सगळ्यांचं. सगळ्याला सगळ्या प्रकारच्या सुविधा होत्या आणि सगळे सुखी. रत्नांची वृष्टी करतात सांगितलं की काल. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ती इंद्राणी त्याला बघती त्या बाळाला, तर ते त्यावेळेस तो ती इंद्राणी म्हणजे शची इंद्राणी इतकी भावविभोर होती आणि स्वतःला धन्य धन्य मानू लागती. आणि त्यामुळं ती जेव्हा बाहेर घेऊन येते इंद्राजवळ, त्यावेळेस त्या इंद्राने सुद्धा आपलं पोट भरेना म्हणल्यावर नेत्र आपले असे 1000 नेत्र केले आणि त्या बालकाला बघितलं. मग ते जस्ट जन्मलेलं बालक आहे, आत्ता जन्म झालाय आणि त्याला ती बाहेर घेऊन येते. त्यावेळेस तिथं ते मायावी बालक ठेवते त्या मातेच्या जवळ. आणि ते बालक घेऊन येत असताना मग कुठं नेलं त्याला, हे एक सांगितलं त्यांनी की ते बालकाला घेतलं ना त्यांनी हातात त्या इंद्रानी, तर म्हणले ते बालक कोणाला बघत होतं? म्हणजे ते इंद्र त्या बालकाला बघते, इंद्राणी त्या बालकाला बघते. ते बालक कोणाला बघत होतं म्हणले? आत्ता जन्मलेलं, डोळे तर उघडलेले असे का तुमचे बालक? पण त्यांनी सांगितलं की ते बाहेर कुठं का बघेना, म्हणले आत आपल्या आत्म्याकडेच बघत होतं. एवढं लहान म्हणजे जस्ट जन्मलेलं असलं तरी सुद्धा त्याची दृष्टी अशी अतिंद्रिय आनंदाकडेच आणि त्याचंच ते रसपान करत होते. आणि इवन गर्भामध्ये सुद्धा प्रत्येक समयाला ते सम्यक्त्व रहित नव्हतं. 6 महिन्याच्या पूर्वी त्याची अनुभूती म्हणजे आता ते आपल्यासाठी कंडिशन, ते तर निरंतर आपल्या आनंदाचा स्वाद घेत होते. आपल्या आत्म्याकडेच त्यांची दृष्टी होती. बाह्य दृष्टी तर बाहेर आपली दृष्टी असणार. मग तो इंद्र बघतोय त्या बालकाला आणि ते बाळाला बघतोय आत्म्याला. तुम्ही बघताय गर्भामध्ये यायच्या आधी शिकलेलं असतं का ते, तिथं नसते शिकत. तर सांगितलं म्हणून की त्याची दृष्टी आहे ती स्वतःच्या आत्म्यावरच आहे, बाहेर कुठल्या विभूतीवर नाही ना त्या इंद्रावर कशावरही नाही. मग तो जो इंद्र आला तो कुठून आला? ऐरावत हत्तीवरून. तर तो ऐरावत हत्ती पण असा असतो माहिती आहे का? कसा असतो माहिती आहे का? तर 1,00,000 योजन इतकं तो मोठा हत्ती असतो. 1,00,000 योजन कुठे आहे हो? हे 1,00,000 योजन आहे माहिती आहे का? मग ते इथनं निघाला की एवढं भरलंच की काय म्हणायचं त्या
इंद्राच्या विमानातनं बाहेर पडलं की ते तुमचं लाख योजन तर मेरू पर्वत आहे आणि त्याची आकार पण इतका मोठा आणि त्याला असतात किती 32 सोंड. त्या प्रत्येक एकेका सोंडामध्ये 8 दात असतात, हत्तीचे दात. तर एकेका दातावर सांगितलं एक सरोवर असतं. त्या सरोवरामध्ये कमळ असतात. आता त्याचे पण प्रमाण दिलेत बरं का. एकेका सरोवर 32 कमळ असतात. त्या प्रत्येक कमळाच्या प्रत्येक पाकळीवर 32 देवांगना नाच करत असतात. दिसलं का असं काय चित्र? असं असतंय. ते कल्पना करताना आहे ना, तर व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये बघा. त्यांनी ॲनिमेशन करून दाखवले तुम्हाला कल्पना करायसाठी. म्हणजे असं काहीतरी अद्भुत तुम्हाला दृश्य बघायला मिळणार तर जिथं तीर्थंकर आहे तिथंच मिळणार, अन्य कुठं नाही. असे अनेक चमत्कारी म्हणा आश्चर्यकारी घटना घडतात जोपर्यंत ते तीर्थंकर तुमच्याजवळ राहतात ना संसारी दशेमध्ये तोपर्यंत. हां, तर सांगायलेत की तो हत्ती असतो जेव्हा निघाला ना विमानातून त्यावेळेस लाख योजनाचा असतो. मग इतका मोठा हत्ती त्या नगरात कसं प्रवेश करणार? नगर छोटं असतं ना तुमचं, मध्ये गल्ली बोळात वगैरे कसं शिरणार ते? तर सांगितलं खाली येईपर्यंत तो आपला आकार छोटा करत येतो आणि मग जेव्हा त्या नगरापर्यंत आला तर त्या नगराला प्रदक्षिणा देत असताना किती एक आता मेरू पर्वताचं नीव आहे ती 10,000 योजन आहे. हे आहे ना जो पाया काय म्हणायचं याचं ब्रेड्स, तर ते 10,000 योजन आहे. तेवढ्यापर्यंत आपलं तो साईज कमी करत येतो आणि मग कुठं नगरी आहे तिथं त्याप्रमाणे त्याचं साईज कमी होतं आहे. आणि मग ते सगळ्या आपल्या इंद्रांसोबत त्या देवांसोबत तिथं प्रदक्षिणा घालतात. मग ते सांगत होते की जेव्हा ते बालकाला घेऊन बाहेर आली इंद्राणी, तर आल्यावर त्या बालकाला घेऊन आता ते पांडुकशिलेवर जाणार आहेत. कुठे आहे पांडुकशिला? इथं वर मेरू पर्वताच्या चुलिकेवर सगळ्यात वर आहे ना, तिथं पांडुकशिला आहे. तर त्या पांडुकशिलेवर नेऊन तिथं त्याचं जन्माभिषेक करणार असतात. त्यावेळेस किती देव आलेत माहिती का खाली? ते जन्मकल्याण करण्यासाठी असंख्य देव असतात. आणि मग ते म्हणले जन्माभिषेक करायचा कुठनं? तर इथं आहे ना तुमची काय हे लवण समुद्र, धातकी खंड, हे 2.5 द्वीपाच्या बाहेर, 2.5 द्वीप समजून घ्या, ह्याच्या बाहेर क्षीर समुद्र, घृत समुद्र, असे एक इक्षुवर समुद्र, असे एक समुद्र आहेत ना, ह्यांचं पाणी आणणार आहेत. या 2.5 द्वीपातलं घेत नाहीत. 2.5 द्वीपामध्ये असणाऱ्या सगळ्या नदी समुद्रांचं पाणी तुम्ही घाण करून टाकले, दूषित करून टाकले. त्यामुळं तिथं सगळे जीव असतात. हां, जलचर म्हणा किंवा जीवसहित असलेलं ते पाणी आहे सगळीकडचं इथे. त्यामुळे ह्याच्या बाहेर जे असंख्यात समुद्र आहेत ना द्वीप समुद्रांमधल्या, त्या समुद्रातनं पाणी आणतात. मग कसं आणणार? ते जवळ आहे होय, किती लांब आहे माहिती का? हेच लाख योजन म्हणजे बघा की ह्याच्या पुढं हे सगळी रचना. तर म्हणले या समुद्रापासून अशी लाईन लावतात, कल्पना करा बरं का. आणि ते असे पांडुकशिलेपर्यंत सगळे देव असे कलश एकाला एक देणार. तर असे एक नाही दोन नाही असंख्य देव उभारलेले असतात लाईन लावून बरं का. आणि मग त्यांचं अभिषेक करण्यासाठी ते त्या कलशांमध्ये तिथलं पाणी आणतात आणि त्या जस्ट जन्मलेल्या बालकावर 1008 कलश ढाळतात. आणि ते कलशाचं पण प्रमाण गंमतच आहे. हो, किती मोठे मोठे कलश आहेत. थांबा, मला पण आजच कळलंय, सांगते तुम्हाला. 10 योजन गहरे, 4 योजन योजन कशाला म्हणते ते तर आता विचार करावा की, जाऊ दे. 1 योजन त्याचं तोंड आहे म्हणजे 4 किलोमीटर बरं का. 1 योजन म्हणजे किती? आता विचार करा की त्या हंडा कसला असेल, काय म्हणायचं त्याला, हंडा तर कसं म्हणायचं, त्यापेक्षा मोठं काय असतं? विहीर तर 4 किलोमीटर कुठे आहे तुमच्या विहिरीचं मुख? त्या कलशाचं मुख इतकं मोठं आहे आणि ते असं ते त्यात असलेलं परत पाणी किती असणार? सगळ्या
कळस उचलायला. तुम्हाला कशाला टेन्शन द्यायचं देवा. वैक्रिक शरीर आहे ते, काय काळजी करू नका. तर ते सांगितलं इतकं ते मोठं कलश आहे ना, तर ते जर कलश भरून आणला त्यांनी देवांनी, समजा मधला कुठला तरी एखाद्या देवाच्या हातातनं सुटला आणि म्हणले तुमच्या असंच सांगितलं, तर ज्याच्या कुठं पडेल ना ते एकच कलश म्हणलं तर सगळं ते गाव नष्ट होऊन जाईल, इतकं पूर येईल किंवा ते अस्ताव्यस्त सगळं. आणि तसलं ते त्या तीर्थंकर बालकाच्या डोक्यावर घालतात. म्हणजे तरी पण ते असं बेअर करण्याची त्याच्यात शक्ती, म्हणजे किती महिमा सांगायची ह्याच्यातून. इतकी शक्ती आहे. हां, आपल्याला बादलीभर एकदम टाकलं तर अंगावर अस्थिर होऊन जाऊ आपण. नाही, आता योजन किती संख्यात आहेत ना योजन, ते त्यामुळे तेवढं नाही. समुद्र मोठा आपला, नदी विधी म्हणा. हां, इथलेच की. आता 4 किलोमीटर त्याचं मुख आहे. 10 किलोमीटर म्हणजे काय म्हणायचं, 10 योजन म्हणजे 40 किलोमीटर असं एक अंदाज आणायसाठी. तर असे ते कलश जरी ओतले त्या बालकावर तरी सुद्धा ते बालक एवढं सुद्धा रडत नाही बरं का, आणि विचलित सुद्धा होत नाही. असं मस्त आनंद भोगत असते बिचारं. ते सगळं जे करायला ते करून घेणार असतं. त्याला छान वाटते. तर ते जरा सुद्धा विचलित होत नाही, कारण त्यांचं असं वज्रशोभनाचं सहन नसतं. अशी अतुलनीय शक्ती असते शरीरामध्ये की ते तुमचं पाणी म्हणजे थेंब वाटतील त्याला अंगावर. त्यामुळे त्याच्याने ते काय डिस्टर्ब होणार नाही. मग ते एकाने प्रश्न विचारला की तुम्ही किती घालता हो देवावर घालताना पाणी असं कलशाने, एवढे तुमचे कलश? तर म्हणले उगी जास्त ओतायचं नसतं बदा का, हिंसा होती म्हणता. मग त्यांना कसं चालतं बरं? हजारो कलश, 1008 1008 कलश घालायचे, आणि ते पण इतकं पाणी. बरं, पाणी तुमचं निर्जंतुक, ते ओतलं ना कुठं आलं माहिती का ते, आणि कुठं जाणार? आणि तिथं 1-2 आहे होय, असे 1000 कलश ओतले म्हणल्यावर त्या पाण्यानी मग ते नदी नाल्यामध्ये जाणार. मेन म्हणजे मग त्याचा दोष. तुमच्या इथे नदी नाले सगळे निर्जंतुक नाही आहेत म्हणल्यावर, आणि नाल्यात एक तर टाकत नाही आपण गंधोदक वगैरे असं, मग त्याचा दोष लागत नाही का? पाणी वैक्रिक कुठे हो? इथल्या नदीतलं पाणी आणलंय. इला जागा सगळं इथलंच आहे. तर त्यांनी तर ते जे ते इतकं पाणी घालतात तर ते योग्य आहे का, आणि त्या पाण्याचा अपव्यय नाही का, असं प्रश्न विचारला. किंवा ते जर जे कुठं वाहत जाणार तर ते कुठल्या नदीला नाल्याला मिळणार तर ते पण दोष असं आहे का? असं तर सांगतात की असा दोष लागत नाही. का लागत नाही? तर जरी ते पाणी तिथून त्यांनी त्या कलशातून पाणी ओतलंय त्या हे काय आता तीर्थंकर बालकावर, तरी सुद्धा इतके असंख्य देव आहेत ना, तर ते देवांनी जर एक थेंब त्यांनी असं गंधोदकसाठी घेतला ना तर ते सगळं पाणी संपलं. म्हणजे मागं म्हणले एक तांब्याभर पाणी सुद्धा राहत नाही. किती टेन्शन. म्हणजे ते जे आता तुम्ही जसं भगवंतांचं प्रक्षालचं पाणी म्हणता, गंधोदक म्हणता, तर त्या तीर्थंकरांच्या अंगावर घातलेलं पाणी ते पण पवित्र म्हणून त्यांनी ते गंधोदक म्हणून घेणार. तर ते सगळ्यांनी घेतलं तर ते पाणी राहत नाही. तुमच्या काय म्हणतात त्या ह्याच्यात पाणी राहते ना पात्रामध्ये, किती राहते? सगळ्यांनी हात घालून घालून काढल्यावर कमी होते ना. तसं हे जेव्हा पाणी घालतात त्याच्यावर तर ते सुद्धा पाणी मागं शिल्लक राहत नाही. म्हणून ते कुठं नदी नाल्यात जाण्याचा सुद्धा प्रश्न नाही. म्हणून तिथं काय तसा दोष लागत नाही. आणि मेन म्हणजे ते जिथून आणतं ते पाणी निर्जंतुक आहे, आणि त्यामुळं त्याला काय गाळायचं उकळायचं असले काय प्रकार करायची पण गरज नाही म्हटले. ते असतानाच प्रासूत आहे, आणि मग त्या पाण्याचं ते असं वापर करतात. आणि जरी तिथं घातलं तरी सुद्धा
क्षीर समुद्राचं पाणी दुधासारखं, घृतवर समुद्राचं तुपासारखं, इक्षुवर समुद्राचं उसाच्या रसासारखं. तर असे ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पाणी आहे, त्याचं ते वापर करणार. मग काय फायदा हे सगळं कळून? म्हणजे म्हटलं की बहिरंगामध्ये तुम्ही प्रक्षाल कशासाठी करता हो? त्या काय म्हणायचं, त्या प्रतिमेवर जे काय धुलीकण असतील, काय जंतू झाले असतील, तर ते निर्जंतू करण्यासाठी, त्याचं प्रक्षालन करण्यासाठी तुम्ही अभिषेक करताय. पण म्हणले ते शरीराचं प्रक्षालन चालू होतं बहिरंगामध्ये त्या तीर्थंकर बालकाचं, पण अंतरंगामध्ये त्याची परिणती कशी होती? म्हणले तुमच्या भक्तीच्या परिणामात त्यांचं शरीर धुतलं जात होतं, पण त्यांच्या शुद्धोपयोगाच्या निमित्तात त्यांचं कर्मांचं प्रक्षालन होत होतं. आणि तो इंद्र जे काय त्याचं इंद्र म्हणा किंवा जे कोणी असे जन्मकल्याणिकाला आलेले जे सगळे आहेत, ते सगळे आपल्या परिणामाच्या निमित्तात, आपल्या शुद्धोपयोगाच्या निमित्तात मोक्षपुरीचा मार्ग प्रशस्त करत होते. म्हणजे सगळं एक एक शरीराचं बाहेर प्रक्षालन, अंतरंगामध्ये कर्मांचं क्षालन आणि बहिरंगामध्ये पुन्हा ते इंद्र वगैरे त्यांच्या भक्तीच्या निमित्तात जस्ट एका भवात ते मोक्षाला जाणार पुढच्या, अशी त्यांची तयारी. म्हणजे ते पण शेवटी परत शुद्धोपयोगाचं फळ. म्हणून म्हटलं भक्ती करतो तर आपण त्याच्यात अशी शक्ती असायला पाहिजे जी की तुमच्या कर्मांचा नाश करून तुम्हाला सुद्धा मोक्षपुरीला नेऊ शकते. भगवंतांच्या जोपर्यंत जवळ असतो तोपर्यंत इतकी मस्त परिणाम करायचे, इतके पवित्र भाव, इतकी आनंदाची भूमिका असते आपली की असायला पाहिजे. जर तिथं काय अन्य विचार आले तर उलटं दोष लागला. म्हणून म्हटलं जोपर्यंत त्यांच्या जवळ असतो तोपर्यंत त्यांच्या रूप व्हा, म्हणजे तन्मय व्हा असं सांगितलं. भक्ती करताय, काय प्रक्षाल करताय, पूजन करताय, सगळ्या वेळेस सांगितलं आपले भाव असे उत्कृष्ट असायला पाहिजे, तर त्याचं आपल्याला उत्कृष्ट फळ प्राप्त होतं. हो जाणा. हा मी कर्मरजाने रहित पवित्र स्वभावी जीव आहे. या माझ्या आत्म्यामध्ये द्रव्यकर्म नाहीत, भावकर्म नाहीत, शरीरादी नो कर्म नाहीतच. मी जन्मणारा नाही, मरणारा नाही. जन्म मरण तर शरीराची दशा आहे. मी म्हणजे शरीर नाही. स्वतंत्र जीव जाणा. अजन्म जीव जाणा. मी अमर आहे अनुभवा. अनंत वैभवाने संपन्न आहे. स्वयं केवल ज्ञान स्वरूप आहे. अनंत शक्तींनी संपन्न आहे. अंतराय कर्मरहितोऽहम्. शरीर नाम कर्मरहितोऽहम्. ओम विसर्जन.